आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही चढ उतार येत असतात. कधी सुख असतं तर कधी दुःख असतं. पण ज्या वेळेला आपल्या आयुष्यात दुःख येतं त्यावेळेला आपण खूप अस्वस्थ होतो. अशा वेळेला दुःखावर मात करण्यासाठी आपण काय केले पाहिजे, तर काही महत्वाचे उपाय आज आपण या ठिकाणी बघणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे स्वीकार करा. आपल्याला जे दुःख आलेलं आहे त्याचा स्वीकार करणं खूप गरजेचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये दुःख किंवा वेदना आल्याने ते स्वीकारणं खूप गरजेचं आहे. कारण ते स्वीकारल्याने कमी होते. आपण जर आपल्याला आलेलं दुःख नाकारलं तर ते अधिक वाढू शकतं. आपण जेव्हा आपल्या भावनांचा सामना करतो, आपल्या दुःखाचा सामना करतो, त्यावेळेस दुःख कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आलेलं दुःख स्वीकारणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या भावना जवळच्या व्यक्तीजवळ व्यक्त करा. लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुम्ही मोकळे होता, ज्या वेळेला तुम्ही कुणाजवळ तरी आपलं मन मोकळं करता, त्यावेळेला तुम्हाला हलकं वाटतं. तुम्हाला तुमच्या मनामध्ये थोडीशी शांती मिळते. त्यामुळे आपल्या भावना व्यक्त करणं खूप गरजेचं आहे. पण आपल्या भावना अशाच व्यक्तीजवळ व्यक्त करा ज्यावर तुम्हाला विश्वास आहे, जो तुमचा विश्वास कधीच तोडणार नाही किंवा तुमच्या दुःखाचं भांडवल तो करणार नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या भावना लिहून काढा. त्यानंतरही तुमचे दुःख तुम्हाला हलके झाल्यासारखे वाटेल. तिसरी गोष्ट म्हणजे परिस्थिती ठीक होण्यासाठी वेळ द्या. कधीही लक्षात ठेवा, कोणतंही दुःख असू द्या किंवा वाईट वेळ असू द्या, ती नीट होण्यासाठी तुम्हाला वेळ देणे खूप गरजेचं आहे. आपल्या जीवनामध्ये आलेलं दुःख, कोणतीही जखम असू दे, ते नीट होण्यासाठी आपल्याला वेळच द्यावा लागतो. वेळ दिल्याशिवाय कुठलीच गोष्ट पूर्ण होत नाही. नेहमी लक्षात ठेवा, वेळेच्या अगोदर आणि नशिबापेक्षा जास्त कधीच काहीच मिळत नाही. त्यामुळे वेळ देणं कोणत्याही गोष्टीसाठी गरजेचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे मेडिटेशन करा. मेडिटेशन हे एक असं औषध आहे ज्यामध्ये तुम्हाला आत्मिक शांती, मनशांती प्राप्त होते. ध्यान किंवा श्वासाचे व्यायाम आपल्या मनाला शांत करतात व आपलं मानसिक स्वास्थ्य सुधारतात. त्यामुळेच मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. ज्या ज्या वेळेला तुम्ही दुःखी असाल, मन विचलित असेल, त्या त्या वेळेला ओमचे उच्चार करा. तुमचं दुःख बरं होण्यास नक्कीच मदत होईल. ओम ही एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे, जी तुम्हाला मानसिक शांती प्राप्त करून देईल. त्यामुळे मेडिटेशन करणं, शांत बसणं, शांत डोक्याने विचार करणं खूप गरजेचं आहे. पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःची काळजी घ्या. बऱ्याच वेळा जेव्हा जेव्हा आपण दुःखी असतो त्या त्या वेळेला आपण स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही. त्यावेळेला स्वतःची काळजी घेणं मानसिकरित्या, शारीरिकरित्या खूप गरजेचं आहे. सतत तुम्ही विचलित राहत असाल, मनदुःखी राहत असेल, तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर, त्याचबरोबर तुमच्या मानसिक स्थितीवर होईल. ज्या ज्या वेळेला आपण दुःखी असतो, अशा वेळेला आपल्याला रात्री झोप लागत नाही. आपलं मन विचलित असतं, आपल्याला सुचत नाही. अशा वेळेला आपण पुरेशी झोप घेणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच स्वतःची काळजी घ्या, चांगलं खा, व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या. त्याचबरोबर नेहमी लक्षात ठेवा की कुठलीच गोष्ट परमनंट नसते, मग हे दुःख पण परमनंट नाही. सहावी गोष्ट म्हणजे सकारात्मक विचार करा. आता प्रत्येक गोष्टीचं गूढ रहस्य हे सकारात्मक विचारांमध्ये असतं. जरी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये दुःख आलं तरी सुद्धा आपल्याला त्यातूनही पॉझिटिव्ह गोष्टी शिकता आल्या पाहिजेत. जरी आज आपण दुःखी असेल तरी सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे की उद्याचा सूर्य जो उगवणारा आहे तो आपल्याला पॉझिटिव्हिटी घेऊन येणार आहे. असं म्हणतात, डबक्यात चुकून पडल्यावरही जो आंघोळीचा आस्वाद घेतो याला म्हणतात सकारात्मक दृष्टिकोन. ते खरंच आहे, कारण जर आपण प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहिलं तर आपल्याला जे आलेलं दुःख आहे ते पचवायला मदत होते. आपलं दुःख बरं होण्यासाठी सकारात्मक गोष्टीच मदत करतात. त्यामुळे आयुष्यात नेहमी सकारात्मक राहा. दुःख जरी आलं तरी स्वतःला सांगा की ते परमनंट नाही. उद्याचा दिवस माझा आहे